आता मी पोचलो होतो पांडव गुफेमध्ये। चला बघूया पुढे व्हिडिओमध्ये। एमपीतला जो पचमढीचा घाट आहे तो आम्ही रात्रीच पार केला होता आणि त्याचा व्ह्यू असा काहीतरी दिसत होता। आम्ही बॅक सीटवर होतो म्हणून तिथे बेड होता गाडीमध्ये, सीटमुळे आम्हाला तिथेच बसावं लागलं। त्यामुळे तिथून असा काहीतरी व्ह्यू दिसत होता आणि रात्रीचा तसा पण शूट चांगला निघत नाही, कसा तरी काढला। आणि नंतर सकाळी आम्ही जेवण करून जिप्सी बुक करायला गेलो होतो, कारण तिकडे आपल्या गाडीला एंट्री नसते, तिथे जिप्सीने जावं लागते। आणि इथे तिकीटसाठी आम्ही सर्वजण वेट करत होतो। एक जण गेला आणि सर्वांच्या तिकीट काढून आणल्या। नंतर मग जिप्सीने आम्ही सर्वात पहिले पांडव गुफेला गेलो। तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल की ऊन, पण इथे ऊन नव्हती, ही ऊन अंगाला लागत नव्हती। तिथे खूप हवा होती, त्यामुळे ऊन काहीच लागत नव्हते। आणि पांडव गुफा ही खूप उंच ठिकाण होतं आणि श्रीजितला घेऊन चढणं तर खूप मुश्किलच होतं। श्रीजितला त्याच्या पप्पाने पकडलं होतं। नंतर मग आम्ही सर्वात उंच टोकावर गेलो। तिथून व्ह्यू खूप सुंदर दिसत होता आणि असं म्हणतात की इथे महाभारतातले जे पांडव आहे ते वनवासामध्ये जेव्हा गेले होते तर तेव्हा काही दिवस इथे वास्तव्यास होते आणि गुफेमध्ये राहत होते। त्यांची ही गुफा आहे। वरती गेल्यानंतर खालचा व्ह्यू असा काहीतरी दिसत होता। खूप छान हिरवळ होती, उन्हाळ्यामध्ये पण तिथे खूप छान हिरवळ दिसत होती। तिथे चढता चढता सर्वांना दम लागून आला होता आणि तिथे आम्ही काही वेळ बसून सर्वांनी फोटोशूट केला। नंतर मग खाली आलो। आणि तुम्ही हे ठिकाण बघितलं आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास श्रीजितला फॉलो नक्की करा। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।